हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाध्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही शंतनूలని सत्यवतीला एक काणी पळयत रशिलीची देवव्रत म्हणलो ಇವರಾಯೋ तो म्हणरे शंतनूल पूतो पट्टाभिषेक जलनंतर तक्का देवव्रताक पट्टाभिषेक करून जलनंतर शंतनेक पण बेटीक वता थंय एक श्रेष्ठ जावन आशिल्ले चेल्लीक पळयता भारी एक नमने पोरंबळ येतरस तिगे लांगाक ते पोरंबळ सोदून सोदून वता ताका ती चेल्ली मेळ्ळी. ती सत्यवती म्हूण तिगेलें नांव. अच्छोदामळील न्हंय ती न्हिचावन ती अग्निश्वात म्हूण म्हणलेले पितृगणाच्या पूत चेल्ली. अच्छोदे जावन आसतना तिणें तपस्या करून विष्णू नांव तुगेलें पूत जत्ता म्हूण वर दिल्लें. तिची वसुचक्रवर्ती उपरिचर वसूल धूव जावन दशराजाल घरांत ती वाड्डिली. विष्णू मागीर पराशर ऋषील निमती तिका महाविष्णू व्यासरुपारी अवतार घेतिलो. तिगेले पूत म्हूण सांगून अवतार घेतिलो. आतां तिका त्या पराशराल अनुग्रहान ती योजना घंदी जाता. तिगेले कन्यत्व तशी बरता. आतां शांतनूक तिगेले वयरी मन चल्ले अंबिग रायाला येता म्हाका तिका वार्डिकोन दितवे म्हूण निमगिता. तिगेले पुताक राज्य मेळ्ळी म्हूण जाल्यार हांव वार्डिकोन दिना. ती मेगेल वार्डिकीक एक निबंधन कसा म्हण तिगेले पडटा जाल्यार पुताक राज्य दिवका म्हूण. तेन्ना रायाक दिसता देवव्रता सोडून हांव अन्यकला युवराय करची कशी. देवव्रता युवराजा पट्टाभिषेक करून जाल्यार तो थंय दुखून वता राय. जाल्यार दीस तो बारी बेजारार आसता. तागेले तोंड भावन आसता. कसं की दुख्ख मेगेल अन्नाक आसा म्हणटना ते अमात्या लागीं निमगिले म्हणस माधव अंत भितर तात्पर्य निर्णयांत ते सारथील निमगिले म्हूण तांणी मध्वाचार्यान बरयला. सारथी पुरे सांगता. सारथील निमगिलेलेच सम म्हूण लिखीत आमी. त्या म्हळ्यार राया कसं जल्ला म्हूण म्हळ्यार मंत्रीक कशें कळचें. मंत्री रायाल उठ वचन न्हय जाल्यार राया उठ केन्नाय आसता कोण रायाले सारथी रथाचो. सारथी पुरे सांगता. कडेरी तो देवव्रतो अंबिगालगर कडवता आनी सांगतरस हांव राज्यभार करना म्हूण. तेदन तूं आतां राज्यभार करना जाल्यार तुगेले चेडवान निमगिले राज्य. तसल्यार तूं हांव उर्ध्वरेतस्क जाता. उर्ध्वरेतस्क म्हळ्यार नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणचें. मरणपर्यंत स्त्रीक परिग्रहण करूं ना. स्त्री परिग्रह जाल्लें म्हूण जाल्यार जेवत एक स्त्री लुट्टाक वाडीक जाल्लें म्हूण जाल्यार तिगेल संतान राज्य अपहरण करतकी म्हूण म्हळ्यार भंय दशराज्याक न्हय दशराजाक. तशें जावन वो हांव उर्ध्वरेतस्क जावन आसता म्हूण प्रतिज्ञा केले. कडेरी हाका पुरे कारण पुरे जनाक गोतस काणी आयकल्याची तुमी. द्युवसूक ब्रह्मदेवान एक शाप दिलेलो तेच कारण. आतां देवव्रतान इतली भयंकर नैष्टिक ब्रह्मचर्या व्रत करता म्हूण न्ही म्हणली पळय. देवती ताका भीष्म म्हूण नांव दवरलें. ताका पुला पावस तागेल्या आंगार घाली की. भीष्म कसो करता तांणी दिलेलें त्या दशराजान दिलेलें. ती सत्यवती तिका काळी म्हूण म्हळेलें इनाम आसा म्हूण महाभारत आदिपर्वांत आयला. भीष्मस्तु खलु पितुः प्रियचिकीर्ष या सत्यवती मानया मास मातरम
यमाहु काली ती तिका काली म्हूण म्हणलेली नाम आसा म्हणून महाभारतांत सांगताची नैष्टिक ब्रह्मचर्याचें व्रत भारी कठीण जेवण आसतना देवव्रतानं अन्नाल खातीर ते सर्वस्व त्याग करून नैष्टिक ब्रह्मचर्या व्रत ताणें घेतली न्हय देवती तागेले वयर सुप्रीत जावन भीष्म म्हळ्यार भयंकर साहसिको मतः व्रतनिष्ठ म्हणून म्हणटाची तशी महासाहसाचें एक व्रत ताणें धरलां देखून ताका भीष्म म्हणून नाम येयलें. ती सत्यवती ती काळी ती गेले पूर्व आमी पळयला 14 म्हणलेली न्हंयची देवती ती हांगा काळी जावन जल्मा येतना म्हळ्यार सत्यवती जावन जल्मा येतना गुडाढ्य जावन आशिल्ली ती चेल्ली. तशें जावन व्यासान म्हळ्यार महाविष्णून तांगेले जनना खातीर तिका व्यास जावन जनना येतना तिका चूज केल्लें पळय तशी ती सत्यवती म्हणून लोकांक प्रसिद्ध जाल्ली जाल्यार तिका काळी म्हणटाची. चांगी स्त्री म्हणून कळून न्हय भीष्मान मागीर तिका अन्नावट वाडीक करचें. हांगा एक सज्जनांक गेले मन आतां भीष्म वो सज्जन कोण शांतनू सज्जन राय तो तागेले मन पाप मार्गांत वचना म्हणून मनशाक हांगा आमकां काणी कळटा पळय. सत्यवती वयर ताका मन जाला आसक्त जाला तिगेले वयर मन जाल्यार ती सत्यवती दाशांक गेली धुवती प्रसिद्ध जावन आसच्या पुरती जाल्यार अंबिकाले घरवणें तुली जाल्यार हांगा शंतनू सत्यवतीक स्विकार केल्ले म्हूण म्हणलेले विशयांत कोणाकय बी न्ही मनांत एक क्षत्रीय जावन आसून मत्स्यकन्येक स्विकार कशें केल्ले म्हूण तसलें आसल्यार हांगा सज्जनाल मनांतूय केल्या उपरांत पाप मार्ग येतके. आतां चंद्रान गुरुपत्नी बृहस्पतीक मोह केल्ली कशी बृहस्पतील पत्नीक शचीक मोह केल्ली कशी न्हय तशीची सुग्रीवान पळय वालील बायलेक ते रामायणांत पळयलां न्हय परिग्रहण केल्लें पुरे पाप मार्गत न्हय ताका विंगड एक कारण आसता आमकां कळना. कल्पांत्या मध्वाचार्य सांगताची कल्पांत्या पर्यंत मेरू प्रदक्षिण करता पुण्य चड जलके चंद्राले सुग्रीवानय तशीच रामाल सेवा करून अधिक पुण्य तांकां आयलें. तशें जावन तितलें पुण्य ते कोणाक कितलें पुण्य लभ्य करून घेवका म्हूण म्हणलेलें ब्रह्म निर्णय परमात्माल निर्णय ते तशें जावन दोग जनांनी एक सान पाप केलें गुरुतल्प गमन म्हळ्यार चंद्र तागेले गुरुपत्नी मोह केले वाली सुग्रीवा भशेन मलगडल बायले मोग करचे गुरुपत्नी गमन म्हणटाची तशी दोग जनांनी तांगेल्या पशी मलगडल वयरी मोह दवरले पळय तशें जावन पाप मार्ग जाल्ली की हांगा शंतनू तागेले कसले अदीक पुण्य जाल्ले पुण्य ह्रास जेवच्याक ताणें एक नीच म्हळ्यार मत्स्य कन्ये जावन आशिल्ली परिग्रहण केल्लें म्हूण लेखल्यार तशी कांय ना इतक म्हूण म्हळ्यार ताका क्षत्रीय कन्ये आसच्या पुरो म्हणूची ताका दिशिल्ली की शंतनूक तशी इतक म्हूण म्हळ्यार तिका अंबिगाल ही धूव जावन आसच्या पुरो जाल्यार ती अंबिगाल धूव न्ही ती क्षत्रीय कन्या म्हूण म्हणलेलें ताका एक संशय आशिल्ले. तशें जावन अन्यक कसं म्हणलां म्हूण म्हळ्यार विवर्धिता क्षत्रीय कन्या आसा म्हळ्यार ती क्षत्रियांगेल बरीची अन्नपान दिवन तिका होड केलेलें इता म्हळ्यार दशराजा ती कोण म्हणून गोत आशिल्लें मागीर जेवो. आतां हांगा शंतनू भीष्माक संतोशान स्वच्छंद मरणाचें म्हळ्यार इच्छा मरणाचें वर दिता आनी कोणा लोट युद्ध केल्यार तुका अजेयत्व म्हळ्यार कोणेय तुका युद्ध सलवाच्या जेवच्या नज म्हूण म्हणलेलें वर दिता न्हय. सत्यवती लोटो भोव वर्ष काल शांतनू वास कोरून नासता तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार हांगा स्वच्छंद मृत्युत्व आनी अजेयत्व अदृश्यत्व तिनी वर दिल्लेलें आमी पळयलें. स्वच्छंद मृत्युत्व म्हळ्यार इच्छा मरण अनायास जावन शरीर त्याग करचें सामर्थ्य केदन जाय तेदना अनायास जावन ताका इच्छा मरण म्हळ्यार स्वच्छंद मृत्युत्व म्हणटाची. अजेयत्व म्हळ्यार युद्ध जाल्यार ताणें कोणाले निमती सोलुच्या नज म्हूण म्हळ्यार वर दिलें हें अजेयत्व. आनीक अदृश्यत्व अदृश्य ध्र म्हळ्यार कोणेय ताका बाद दिवचें जायना कोणेय ताका हिंस करूं जायना तसो लेका अदृश्यत्व म्हणजे हे तिनी वरय शंतनून भीष्माक दिला. आतां मुखार तांगेले
काणी कालचे दिसाका पळिला विचित्र वीर्यनी चित्रांगद म्हण म्हळेल दोनी चेरडू जलींची तंत भितरी विचित्र चित्रांगदू तागेले नामाचे एक गंधर्वाल निमती मरण जता निचावनो शत्रू हाणे कसं केलं शंतनून स्वच्छंद मरण वर भीष्मा दिला जाल्यार ताका तें तसल एक हें आसूं का कसं न्ही शक्ती तशी ताणें स्वच्छंद मरण पाविल ताणें तशी आतां एक हें चित्रांगदाल मरण पळयलें आमी कशी म्हूण म्हळ्यार चित्रांगदो गंधर्व तागेले नाम दवरलेले गंधर्वाले रायाल निमती चित्रांगद मेल्लो म्हूण पळयलें चित्रांगद मेल्लो म्हूण पळयलें तशीची आत्तां भीष्म आतां कोणाक ताणें सिंहासनार बसोवका चित्रांगदाक युवराज पदवींत बसून पट्टाभिषेक करता जाल्यार विचित्र वीर्याक पट्टाभिषेक करता विचित्र वीर्यम राजानम कृत्वो भीष्मो अन्वपालयत विचित्र वीर्याक राय करून सोडलें जाल्यार तो आनी सान आशिल्ली देखून भीष्मानाची तागेले बदला राज्य पळोवन घेवचें तें तशीची जिवन जतर आशिल्लें कडेन एक पंथा विचित्र वीर्यो प्राप्त वयस्क जाल्लो ताका वारडी कोरकनवा न्ही म्हणून भीष्मान आलोचन करतना ताका एक विशय मेळ्ळो त्रिपुरा सुंदरी म्हूण नांव घेतिल्लें अप्सरेसावरी छंदसीचे काशीराजाल 3 चिलयांकय स्वयंवर एर्पाट केला म्हूण भीष्माक कळ्ळें तो भीष्म सत्यवतीला आपूण घेता आनी रथां बैसून तो एकलोच वाराणसीक वता हांगा विचित्र वीर्या विशय वतना तशी भीष्म एकलो वता थंय पळयल्यार असंख्यात राय प्रपंचाचे मूल्य दुखून स्वयंवराक आयिल्ल्यांची स्वयंवर मंटप अलंकृत जाल्ला राय पुरे रत्नसिंहासनारे बैसल्यांची नानाविध आभरणस वस्त्रस अलंकृत जावन बैसल्याची तांगेल मनांत एकली न्हय एकली पुणी आमकां माळ घालतली म्हूण प्रती एकल्याल मनांत 3 जणांनी आमकां घालनातले व्हडले तांणी तिनींतली एकलीन पुणी माळ घाल्ल्या पुरो म्हणून अंबिके अंबालिके 3 जणी स्वयंवराचे माळ धरून स्वयंवर मंटप प्रवेश करताकय एका रायाला राबतनाय ते राज भट असं पळय तांणी ते रायांगेले कुल गोत्र कीर्ती प्रतिश्ठा पळय सांगताची भीष्माले एदराक राबलींची त्या वेळार 3 जण राजकन्ये भारी चंद मंतारो एकलो आमकां वरण करूं आयिल्लो न्हय म्हूण सांगून तांकां ಸ್ವಲ್ಪ कोप येता ಸ್ವಲ್ಪ दूर वचून राबताची सांगता थंय तदान भरलेले जन सकाळ उलयता भीष्म कसो जाल्या हांगा येयला केस पुराय पिकून गेला चर्म पुराय मीर पूण गेल्ल्याची असल्याकय वर्डिकेची आशिवे म्हूण म्हणलेले तांकां दिसता रस तांणी उलयताची मात्र न्हय धर्मात मुखयो धर्मान चलतलकय तशें जाल्यार वार्डिक कोण गेलो म्हणून प्रतिज्ञा केला भीष्म म्हूण तशें नांव येयलें म्हणटाची वो कसो जाल्याक वार्डीक कोण घेवचें आयला लज्जी हांवें हाका म्हणून अयो प्रतिज्ञा कसो जाल्यार केल्या निरर्थक प्रतिज्ञा जाले वय भीष्म नित्य ब्रह्मचर्याचो म्हूण सांगून नांव तागे लोकांत तें म्हूण मान ताण केल्लें दिसता आतां वार्डीक कोण घेवचें आशी हें मंतर प्रेयर सुरू जालें आपणाक भीष्म म्हणटाचे कसं खातीर म्हणून उडगास आयल्यार पूर्ण ताणें वार्डिके दुखून मातशें वच वयत न्हय लज्जिनांतल्या वर येवन बसला पळय वार्डिके म्हणटवान तो म्हूण सांगून एकलो म्हणटकी आनी एकलो म्हणटकी अय्यो चंद चिल्ली पळयल्यार कोणा आशी जायना आशी म्हणलेलें कोणाकय चुकील असवे मंतर जाल्लो म्हणलें मातराक ताणें वार्डीक कोण घेवचें न्हय म्हूण नियम असवे तशीची केन्नाय तशी पळय इतली काळ वार्डीक कोण घेना अशी तो एक दबायसून आशिल्लो न्हय आतां एकपंत वार्डीक कोण घेवया म्हणलें आश येयला दिसता मंतर जातरी तें एकपंथी आश मिती मिरवतन न्हय केल्ली प्रतिज्ञा विसरून गेला दिसता जाल्यार पुरे वय तो वार्डीक कोण घेवता म्हूण येयला मंत्र हें सन प्रयेची 3 चेल्यो पळोवच्या गंधर्व अप्सरशी आसची गंधर्वशी अप्सरशी आसची हांनी मिगल असल मंतर वार्डीक कोण घेतव्या म्हूण ताणें एक उत्तर आलोचन करून हांवें म्हळ्यार तितले मंताराक कोणेय वार्डीक कोण घेनाची म्हूण रितीर तांणी पुराय एकल्या लागीं गुसू पिसू उलयताची भीष्म पळोवन हांसता रसची भीष्माक कळ्ळें कुडलें भीष्म उठान राबून
ताणें घोशण केलें की हे 3 चलयांकय हांव म्हगेल्या भावाले ओट वर्डीक करूंक आपूण व्हरता, कोणा धैर्य आसा तांणी म्हाका एदुरसूं वची म्हूण सांगून ताणें राज्यसभेंत घोशण केलें. मात्र न्ही 3 जाणांकय स्वयंवरा माल धरून रथार बैसोवंक म्हूण आदेश केले. अशें जातना तांकां कशें करचें, स्वयंवरा म्हूण आमचें आमकां कुशी आशिल्लें आमी वर्डिकून घेवचें म्हणचे की हाणें ताणट्या मटाचे पौरुशार सांगतना खूश आशिल्ले जाणां म्हगे लागीं युद्धा येता म्हूण. हे 3 चलयो भिवन माळ घेवन भिष्माल रथार चडलीच त्या वेळार भीष्म तागेले रथार बसलो, तांणी चडलेले रथार बसलो आनी थंय हजार गटल्यान राय आशिल्लो म्हणलें की पळय पुराय जाणां तुमी हांगा सतना समाजी ऐकायचें हांव सांगिल्लें. विवाह 8 नमुने विवाह आसा म्हूण सांगताची गोत्त आशिल्ले जाणां ते कसल म्हूण आयकता. ऐकयाचें हांव सांगता. आहूय दानं कन्यानां गुणवद्भ्यः स्मृतं बुधेहि अलंकृत्य यथाशक्ति प्रदाय च धनान्यपि प्रयच्छन्ति अपरे कन्या मिथुनेन गवामपि. म्हळ्यार हांगा सांगतो सर्वगुण संपन्न जावन आशिल्ले एक वरा सोदून ताका आव्हान करून सर्वालंकार भुशीत जावन आसुचे कन्येक दान दिवन वर्डी करचें पळय हाका ब्राह्म विवाह म्हणटाचे. मात्र न्ही प्रयच्छन्ति अपरे कन्या मिथुनेन गवामपि. मिथुन म्हळ्यार दोनी जोडी गायी म्हळ्यार 2 गायी कन्याशुल्क जावन घेवन पाणीग्रहण करून दिवचे संप्रदाय ते आर्ष विवाह म्हणून म्हणटाचे. मागीर ಕೆಲವು जन वित्तेन कथितेनान्ये बलेन अन्येनुमानस्य च प्रमत्ताम् उपयन्ति अन्ये स्वयमन्ये च विंदते. म्हळ्यार तो सांगता 2 गायी कन्याशुल्क जावन घेवन वर्डीक करून घेतल्यार ते आर्य विवाह म्हूण आर्ष विवाह म्हूण जाल्ले म्हूण. तशी आर्षम विधी पुरस्कृत्य आर्ष विधी जाल्ले. आनी दारान विंदती चापरे अष्टमं तमतो वित्तं विवाहं कविभिः व्रतं. म्हळ्यार निश्चित धन स्वीकार करचे आनी कन्यादान करून घेवचें हें आसुरी विवाह जाले. ಕೆಲವು जन कन्येक बलात्कारार तांडून व्हरून वर्डी करून घेताचे ताका राक्षस विवाह म्हणटाचे. ಕೆಲವು विवाह कन्यांनी वरेतू 2 जाणां लोप्पिगेरी जाता हाका गांधर्व विवाह म्हणचे. तशीच ಕೆಲವು जन चेल्लीक बोधू चुकून सकडी बलात्कार जावन वार्डी करून घेता पळय ताका पैशाचे विवाह म्हणचे. ಕೆಲವು कडेन कन्येले आनू अम्मा तांकां ओपीक जाल्ले वरावटू चेल्येल्या कसले रिंगिनाची जाल्यार तांकां ओपीक जाल्ले एक वरेतू तागे लागीं ताका दिवन वर्डी करून दिताची ताका प्राजापत्य विवाह म्हणचे. यज्ञ यागादींतू सहकार दिलेल्या जनाक कन्येक उडगीर जावन दिवचे आसा ताका दैव विवाह म्हणचे. हे 8 रितीर विवाह जाता. तांतू राक्षस संप्रदाय विवाह भारी श्रेष्ठ म्हणून वीर जावन आशिल्ले जन सांगतात. रायान पांचाची विवाह खंयचे ते गंधर्व पद्दतीचे. आतां आमी शकुंतला दुष्यंताल काणी पळयलें ते विवाह रायांक एक प्रशंसनीय म्हणून म्हणटाचे. जाल्यार आनीक म्हळ्यार स्वयंवरा कालांतू थंय सर्व रायांक गेलो ओटू युद्ध करून तांकां पराजीत करून तिका पावता पळय व्हंकलेक तें बारीची श्रेष्ठ विवाह. म्हळ्यार कोण स्वयंवरा कालार चेल्लीक आपूण घेवन वचून वाडी करता तांकां बायल म्हळ्यार भारी प्रिती जाता. भारी म्हळ्यार भारी प्रिती जाता. तशी अशी विवाह करून हे 8 रिती विवाहांतू राक्षस विवाह आसा पळय
त्या साधारण क्षत्रियानांनी एक वे राक्षस विवाह एक वे गांधर्व विवाह करचे स्वयंवराकनी म्हणून म्हणतात न्हय. कितले की क्षत्रिय स्वयंवरा माल घेवन आमगेल्या गळ्या घालून म्हण लागून थंय आशिल्ल रायालेंद्रा पुरय कोणेय म्हाका दाखत असल्यार रे राबयाची आमी हे चिल्ली घेवन वता म्हणून घोशण करून ताणून व्हरताची म्हळ्यार तिका रतार घालून व्हरताची. तसले जनावर डिकून घेवचे म्हळ्यार राजकुमारींकय मस्त इश्ट आसता तितली पराक्रमी मिगेल बामण म्हण हाका राक्षस विवाह म्हणून म्हणचे. क्षत्रिय जन हे राक्षस विवाह आणि गंधर्व विवाह प्रिफर करतात त्यांनी. त्यांची स्वयंवर कालांतो सर्व राय भोर नसता पळय त्या वेळारी सर्व रायांक सोलवानू तिका युद्ध करून ते चिल्ली आपण व्हेल्यार ती बारी प्रितीची राणी जाता म्हण सांगून पुळ्ळी जन सांगतालीची. तशें चावन भीष्म हे पुरे सांगता तांकां कितले नमने विवाह सगळे सांगता आनी आब तांकां तुमगेले पुरे जन लेद्राकच घेवन वतरस साध्य जाल्यार तुमी पुरे जन मोट्टो करून युद्ध केल्यार जाल्यार हे चिल्ल्या तुमी मागशी घेवेत ना नातल्यार मिगेल्या युद्ध करून पराजित जावन तुमगेले देशा वचूं का हांव युद्ध कोरका म्हूण सांगूनच हांगा रड निश्चयान राबला म्हणून भीष्म पुराय जनालेद्रा सांगता. थंय हे 3 राजकुमारी आसताची काशीराजूय आसता वरलेले पुराय रायालेद्रा सांगता मात्र न्ही सारथीक सांगता मिगेले रथ चलायसुचाक तूं तयार जा म्हणटा आनी युद्धाक सन्नद्ध जावन गांडीवनी धरून राबला. हांगा रायांक पळय एक पंत आश्चर्य जाल्ले जाल्यार राय नमे क्षात्र रगत नमे आमी युद्ध करताची म्हूण सांगून पुराय तांणी घालेले आभरण सकडी बदीन दवरताकय युद्ध कवचांनी शस्त्रास्त्र पुरे धारण करून युद्धा सन्नद्ध जाताची. कडेरी कितली जन बायसरलीच म्हूण नाकय युद्धाक ते जनाले सारथ्यो तांगेले रथ न्ही घेवन येयल्या क्षण भितरी भीष्माले रथाक मागशी वचून युद्ध शूर केल्लेची. तो भीष्म एकलोची हांगा 100 कटल्यान राजकुमार आसाची युद्ध जाल्ली की कितलेची बाण सोडोवची कसले करची निमिश मात्र भितरी ताणें बाण तांणी सोडलेले बाण पुरे निष्प्रयोजक जावचे तशें केल्ले. रायो भीष्माल वयर पावसूशी बाण सोडता जाल्यार भीष्म तांगेले ते पावस राबोन गेल्या वरी तो बाण नाश करता मात्र न्ही तितली राजकुमाराल वयर एक कालाक 3 4 लेखान बाण सोडतकय तो तशी हें भुलोकांतू युद्ध की देवलोकांतू सुर आनी असुरांक देवासुर संग्राम म्हणटा पळय तेजत्वे म्हळ्यार भ्रांती पळयलेली जना जावका तशी अंचाण भीष्म भारी उग्र जाल्लो युद्धांतू राजकुमारांगेले रथ घोडे पताके पुरे नाश करूं शूर केले. कडेर कितली की राजकुमाराल मात ते कातोरण घाल्ली ताणें त्या पळोवन वरलेले राजकुमार पुरय भीष्मालेद्रा युद्ध करचें जायना म्हूण सांगून भीष्माका सरेंडर येयली तांणी पुरे शरण येयलीची. मागीर भीष्म ते 3 राजकुमारींकय घेवन हस्तिनापुरादी कडेन वता. त्या वेळाक एक साल्व राय म्हणलो एकलो तो प्रत्येक जावन येद्र आयला भीष्माक सांगता मिगेलोट युद्ध करी म्हूण सांगून. कडेरी कसले म्हूण म्हळ्यार तांतू एक चेल्लील वयरी त्या शाल्वरायाक वारडिकून घेवका म्हूण मन आशिल्लें एक चेल्लीक. त्या वेळाक वरलेले तागेले बायल जेतली लेद्राक सुमार जेवचे नज न्हय ताणें प्रीत केल्ली चेल्ली अंबे म्हूण म्हणलेली काशीराजाल धुव ताणें सुमार जेवचे नज न्हय म्हूण म्हणलेले खातीर शाल्वरायो तो तांगेले लेद्राक तागेले रथ सारथी तागेले अस्त्र शस्त्र पुराय घेवन भीष्मालेद्रा युद्ध करूं येता. हांगा साल्व भीष्मा सांगता राब मिगेलोट युद्ध करून मुखार वसा म्हणून. भीष्माक कोपान तोंड तांबडे जावन गेला पळयतरसाचे भीष्म अग्नी शी दिसतरस शाल्वालय भीष्मालय युद्ध पळोवका म्हळ्यार उत्सुकतेन बरलेले सरलेले राजकुमारांनी पुराय राबलींची. तांणी भीष्मालागी आमी तुका शरण येयला म्हूण सांगून तांगेले देशा वच्च्या बाय सरलेलीची. आतां आमगे पशी श्रेश्ठ जावन आशिल्लो एकलो राजकुमार हाका येदर सुचस न्हय मानतारे पळोवन पडया युद्ध म्हूण सांगून पुरे राबून पळयचे राबलेचे. हांगा भीष्माकय शाल्वाकय युद्धाक प्रारंभ करचे घोर युद्ध म्हणीत. शालूय कांय सादारणीत न्हय भीष्माक 1000 गटल्यान बाण प्रयोग करून भीष्म कयच म्हणू दिसना तशी
त्या वेळार पुरे रायांक बारी संतोष केलो की आम्ही भीष्मू आमकां सलवयत म्हणून भिवन धांवन चमकल न्हय पळय शाल्वां अंत वळशील जाल्यार आम्ही गेलो वता आशिल्लीची म्हूण सांगून तांणी पुरे जन शाल्वाक जय जयकार करतरसाची हें आयकून भीष्मा भारी जोर कोप येता आनी म्हणटा सारथीले सांगता ताणें म्हाका सामान्य म्हूण लेखला मिगेल येद्रा वो ओगरडाल येद्रा दी उडशी कळ्ळें हाका एक क्षण भितर हांव नाश करता रथ तागेल्या वर म्हूण सांगून तशी भीष्म शाल्वाल्यावर वता वारुणास्त्र प्रयोग करता शाल्वाल 4 घोडे थंय भिल्लींची जाल्यार शाल्वूय कांय भिना भीकर जावन युद्ध करतरस शाल्वाल सारथी मारले शाल्वाल घोड्यांक मारले त्या वेळार रथ चलायची तल जन्नाची शाल्व विभ्रांत जालो कच्च करचें हांवें म्हूण सांगून जाल्यार भीष्म तितले भिवन राबला तो शाल्व ताका मारच्या नज्ज म्हूण सांगून जीव सहीत ताका सोडला आनी तागेलो रथ हस्तिनावती कडेन व्हरतरस हांगा शाल्व भीष्माला वयर ताका कसले मात्सरी येना क्रोध येना हाका कसले जेव बुद्धी शिकोवका म्हूण म्हळ्यार अभिलाश येना ताका शांत मनार तो शाल्वनगरी चमकलो आनी थंय धर्मान राज्यपालन करतरस हांगा स्वयंवराक येयले सर्व राय तांगेले देशा चमकलीची भीष्म कितले दूर येयला तो काशी राज्याक वय बाय हस्तिनावती आसूचे कितले मदें न्हंय मेळटा त्या पुरे दांटून हस्तिनापूर आयला भीष्माला आंगार मांद्र एक एक घाय जायनिके राजकुमारींक कसले जायनी खंय तर म्हळ्यार तांणी मारलेले फूल समीत भावनिके तितले वग्गी तो राजधानी घेवन येयला म्हूण सांगून म्हणटाची अंबिके अंबालिके हे 3 काशे राजाल दुवांक घेवन हस्तिनापुराक येयला हस्तिनापुराक भीष्मान हाडलेले कसले तांकां म्हण विचित्र वीर्या दिवन वारडीक करका म्हूण सांगून हांगा सत्यवतील्याक सांगता हांव 3 चेलयांक घेवन येयला तुगेले पुत्ताल खातीर सुन्न करूंक म्हूण ती जायत म्हूण ओपीक दिता हाणेंत विवाह पुरे तयार केला त्या वेळार मलगड दिवस पळय अंबे ती भीष्माला येवन सांगता हे भीष्मा हांव मिगेल मनांत सौभपुराचो शाल्वा वारडीक करून घेवका म्हूण लिखिलें शाल्वाक मिगेल वैरी मन आस ताणें म्हणलें वारडीक जाल्यार तुका वारडीक करून घेवचें म्हूण सांगून आमकां दोग जाणां प्रती परस्पर मन आस म्हूण गोतसून आमगेल आनूय ओप्पलो जाल्यार अन्नान सुरवेकल किलके मिगेल चिल्यांक स्वयंवर करता म्हूण म्हणटना तुमय स्वयंवर म्हणटपान तूं राब तूं शाल्वा माळ घाली म्हूण अन्नान म्हणलेलें हांव शाल्वाक माळ घालची म्हूण लिखिलें जाल्यार तूं म्हाका तांडून हाडली न्हय आतां हांव तुका कशी वारडीक करून घेवचें अंबी निमगीता हांव तुका कशी वारडीक करून घेवचें मन ताका दिला कळ्ळें आब आतां कशी तुका वारडी करून घेवची न्ही जावं न्हू हांगा सांगता मध्वाचार्य सांगताची अंबालिके तत्र समादम चक्रतो शुभे अंबा सा भीष्म भार्यैव पूर्वदे हेतू नैच्छते तांतो अंबा म्हूण आशिल्ली पळय ती भीष्माली बायल भीष्म म्हळ्यार तेन्ना दिव जावन शब्द दिवूल बायल रांगी तिची आतां अंब जावन येयल्या जाल्यार मनशाल शरिरार आशिल्लो भीष्म देखून तो अन्यक ती देवता स्त्री न्हय अंबे भीष्म ही अष्टवसू देवते वय बे जाल्यार हांगा भीष्मान कोणा खातीर वारडिके हाडला तिका विचित्र वीर्य म्हणलेले तागेले भाव जावन जन्मा येयल्याक जाल्यार तो विचित्र वीर्य सामान्य न्हय सामान्य मनीस न्हय तशी अंबेक ताका वारडी करून घेवच्या खूश नाशिल्ला हांव देवता स्त्री आतां मनुश्य जावन येवनश्च पुराव जाल्यार शापग्रस्त हांव तिका पूर्वस्मरण आशिल्ली देखून ती हाका विचित्र वीर्य वारडी करून घेवच्याक वपना ताजे खातीर तिका ब्रह्माले शापयस कसो न्ही म्हूण म्हळ्यार ब्रह्मान तिका अशी नाका जाल्लें काम केलेलें देखून तुका अनेक जन्मान तूं बामूण मेळून नज म्हूण शाप दिलेले तेच जावन अंबे शाल्वाल वयर म्हाका मन आसा म्हूण तिणें सांगिल्ली पट्टी म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची जेवो विचित्र वीर्य मनुष्य म्हूण तिगेलें मन आशिल्लें देखून आपण वारडी करून घेना म्हूण सांगून तिणें लेखिलें म्हूण सांगून हांगा मध्वाचार्य सांगताची तेंचें तिणें सांगलें म्हूण हांगा भीष्माला येवन अंबे कसो करता म्हाका म्हूण निमगीत न्हय तेदना तो कसो करचें म्हूण आलोचन करता वेदांग पुरे गुत्त आशिल्ले ब्राह्मणाल वटो समालोचन करता तो
ನಿಜಾವನು ಅನ್ನೆಕ್ ರಯಾಲಗಿ ಅನ್ನೆಕ್ ರಯಾल ಒಟ್ಟು मनस म्हणती साल्व रयाल ಒಟ್ಟು मनस म्हणता म्हणटन तिक्का मम्मी भाबा कशें हाडून घेवचें पायता गेल ಒಟ್ಟು तिनच्यान कोण राब्बू नुकवें म्हूण दिसता कसले जेवो तूं कसो कोरका म्हूण दिसता म्हणटा म्हाका तूं साल्वा लागीं पेटोवन दी म्हणटा सर्व राजमर्यादे दिवन अंबेक साल्वाल्याक सौबदेशाक पेटयता ಹಂಗ ವರ್ಲೆ दोन राजकुमारी तन्नी विचित्र वीर्या वारडिकून घेता म्हूण म्हणटा तो चंदू चांग मुहूर्तारी अंबिकेने अंबालिकेले वारडिक विचित्र वीर्याल ಒಟ್ಟು ಜಲ್ಲೆ ಹಂಗ ತನ್ನಿ ಕೈ सादारणेचे चेल्यो न्ही काशीराजाले धुवो म्हूण म्हणटना भारी चंद चेल्यो तन्नी तशी तितले एक चंद चेल्यांक वारडी कोण घेतले ना आतां विचित्र वीर्य आले स्वभावूची विंगड जलके सगळो दिसो बायलाल ಒಟ್ಟು वसूचे राजकार्या विशयी ಗೊತ್ತು ना हंगा भीष्म कशी राज्यभार करतरच ना हे पळोवन तो आतां गेले हुस्कुसोण बायलाल ಒಟ್ಟು अंतपुरांतूची आसता अशीची 7 वर्ष चल्ले हाका राणी मास सोण भायर येवचें ना ताका सगळो दीस बायलाल वैरी मन कशीच राजकार्य बापूल भीष्म पळयता आनी कसने अण्णा कडेरी अति उपभोग म्हणटा पळय खंयचे जेवो अति जेवच्यान अति जेल्ल्यार अमृत ही विश म्हणटाचे तशी हांगा कसं जाता म्हळ्यार ताका एक क्षयरोग येता कितले सकड औषध प्रयोग केल्ले कसकस सकड केल्ले एक चूर फलकारी जायनी कितले जनान पळयले आसतना वैद्य भायरचे वैद्य कोण कोणा सकड हाडल्यारी तागेले क्षयरोग समजयनी कडेर म्हणटना तो गेलो यमालयाक चमकलो म्हळ्यार तो मेल्लो हंगा सत्यवती भीष्मो अंबिके अंबालिके 4 जनय कितली दुखीत जाल्ली म्हळ्यार एकळे समाधान सांगचे स्थितीर ना तशी जाल्ले कळ्ळेरी हंगा अंबेल काणी कसं जल्ली हे एक संशय असतो न्हय हंगा दिला ते कसं न्ही म्हळ्यार थंय साल्वो थंय ओपनाकय तिका कित्याक म्हळ्यार तुका आप्पन व्हेल्लो म्हाका साल्वान आप्पन व्हेल्लो भीष्म जल देखून आब तशी कसले तुका वारडिकून घेवचें जायना म्हणटा तेनापि संपरित्यक्ता परामृष्टेति सा पुनः भीष्ममाप सनोग्रहणात् प्रययौ सापि भार्गवम् अंचाण भीष्मानय तिका आ वारडिकून घेना म्हळ्यार ती तिगेले एक तर्क कसले म्हळ्यार तिगेले पूर्वजन्माचे बामण भीष्म जालेले देखून भीष्मान म्हाका वारडिकून घेवंक म्हणून भीष्माकय ती आतां तिकाच पूर्वस्मरणास म्हळ्यार भीष्मान अनशें आसतवे जाल्यार भीष्मान कसं केला आ वारडिकून घेना म्हूण सांगून त्या जन्मांत ह्या जन्मांत वारडिकून घेना म्हूण ताणें सांगला पळय प्रतिज्ञा केला पळय त्या प्रतिज्ञे दुखून राय जालेले जनान म्हाका शेवचें नजर भीष्मालय वाद तशी तिगेल वाद कसो म्हूण म्हळ्यार एक वेळ म्हाका साल्वान वारडिकून घेवची ताणें केन्ना म्हाका तूं अन्नेक रायान तुका गेलवलेलें म्हणून ताका वारडिकून घे म्हूण म्हणला की आतां तुवा म्हाका वारडिकून घेवका इता म्हळ्यार हांव बिनी विचित्र वीर्या वारडिकून घेयना म्हूण तिणें म्हणलेलें देखून एक पंत भीष्मान नाका म्हणलें तांच्यान साल्वान नाका म्हणलें तिका कसो करचें म्हूण जायना पाप ती कसो करता ताकात वारडिके ओपसायता म्हूण सांगून सीदा परशुरामा लागीं ती चमकली तो भीष्माल गुरू न्हय ताका शिकयलो परशुरामाल करीन पुणी सांगला ती तो अपतवल्वे पळया म्हूण सांगून सीदा परशुरामाले वचून ताका शरण येता ती काणी मुखार कसो जाता म्हूण म्हणलेलें पळोवया कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।